समतेचा जागर कोल्हापुरात 8वे मुक्ता साळवे साहित्य संमेलन उत्साहात 1 मार्च 2026 रोजी सामाजिक समतेचा बुलंद संदेश देत 8वे मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलन कोल्हापुरात उत्साहात पार पडले। उद्घाटन प्रसंगी बोलताना सावित्रीबाई साठे यांनी समाजात समता, बंधुता आणि मानवतेचे मूल्य रुजवणे हीच आजची खरी गरज आहे असे प्रतिपादन केले। 150 वर्षापूर्वी अन्यायकारक समाजव्यवस्थेला थेट प्रश्न विचारणाऱ्या मुक्ता साळवे यांच्या विचारांचे आजही तितकेच महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले। तेव्हा गायकवाडांनी मदत केली तेव्हापासून ते माझा भाऊ झालेला आहे आणि तो सगळ्या समाजाचा भी भाऊ आहे, सगळ्या समाजाचा ती लेकरू आहे। आता सगळ्यांची मला नाव माहित नाही, मात्र मी नाव घेतला पण खरोखर मी या समाजाचा मी आणि या कार्यक्रमाचा मी आभार मानते आणि अण्णाभाऊंची सून म्हणून अनेकदा मी सांगते ठामपणे मला अभिमान आहे या कार्यक्रमाचा। आणि कार्यक्रम बघितल्याच्या नंतर माणसं सगळी बसल्याच्या नंतर झालं आतमध्ये जरा चिलबिचल झालं, पण ती तेवढं होतं आपल्यात, तेवढं आपल्यात होतं। पण माझ्या मनाला मी ठामपणे आहे ना की हे आता चलबिचल झाली तर परत चलबिचल होत नाही, आपला सगळा कार्यक्रम पूर्ण होऊस तर आपल्या समाज हालत नाही। आज आपल्या समाजाला डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे। पण मी काय म्हणते की अण्णाभाऊ मानवतेपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही, जातीभेद वाढवण्याऐवजी माणुसकीची कास धरणे आवश्यक आहे असे त्या ठामपणे म्हणाल्या। प्रतिकात्मक शुभारंभ भारतीय समाजातील विषमतेचे प्रतीक असलेली गाडगे मडक्यांची उतरण सावित्रीबाई साठे यांच्या हस्ते फोडून संमेलनाचा अनोख्या पद्धतीने शुभारंभ करण्यात आला। क्रांतिकारी साहित्यकृतीतील नायक फकीरा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले। पदयात्रा आणि रॅलीतून समतेचा संदेश सकाळी राजारामपुरी येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक येथे अभिवादन करून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला। त्यानंतर बिंदू चौकातील महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दसरा चौकातील राजश्री छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज तसेच करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। पदयात्रेतील पालखीत भारताचे संविधान, मुक्ता साळवे यांचा निबंध तसेच फुले, शाहू, आंबेडकरांचे वाङ्मय ठेवून शहरातून भव्य रॅली काढण्यात आली। हलगी लेझिम, काठी, लाठीकाठी आणि दांडपट्टा सादरीकरणाने वातावरण भारावून गेले। विविध ऐतिहासिक व्यक्तींच्या वेशभूषेत विद्यार्थी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। सांस्कृतिक कार्यक्रम व गौरव सोहळा महावीर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी तनुश्री पुरेकर हिने मी मुक्ता साळवी बोलते हा एकपात्री प्रयोग सादर केला, तर सानिया मुलानी हिने मी सावित्री फुले बोलते हा प्रभावी प्रयोग सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। दुपारच्या सत्रात सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य ज्येष्ठ लेखक बाळासाहेब भडकवाड यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। प्राध्यापक प्रकाश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली विद्रोही आणि समतावादी कवितांचे कवी संमेलन रंगले। या संमेलनात महत्त्वाचे ठराव समारोपावेळी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा, मुक्ता साळवे यांचे साहित्य शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करावे तसेच जातनिहाय जनगणना करावी असे ठराव सहमत करण्यात आले। पुणे, मुंबई, सातारा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आदी भागातून मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी, अभ्यासक आणि परिवर्तनवादी कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने संमेलनाला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले। लोकवाणी 24 न्यूज प्रतिनिधी विनोद धनवडे, कोल्हापूर।
प्राचीन अर्वाचीन इतिहास असलेल्या या शहरातील कोल्हापूरकर अत्यंत प्रेमळ आणि आतिथ्यप्रिय असे साधे सरळ आणि रांगडे लोक राहतात आणि मराठीबरोबरच हिंदी, उर्दू, गुजराती आणि कन्नड भाषेचा सुरेख संगम साधणारी इथली बोली आहे. कोल्हापूरची भूमी अनेक अंगाने विकसित झालेली आहे. या कोल्हापूरला जागतिक कचरा दिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. तर हा 1 मार्च जागतिक कचरा वेचक दिवस कसा साजरा झाला तर कोलंबियामध्ये काही कचरा वेचक भंगार गोळा करायला गेले असताना तेथील प्रशासनानं त्यांना भंगार गोळा करू नका म्हणून त्यांच्या गोळीबार केला. तर त्यामध्ये 11 कचरा वेचकांचा मृत्यू झाला. त्यांचं स्मरण म्हणजे त्यांची आठवण म्हणून त्यापासून 1992 सालापासून 1 मार्च जागतिक कचरा वेचक दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत. तर कचरा वेचकांच्या मागण्या खूप वर्ष झाला. अवनी संस्था कोल्हापूरमध्ये 15 वर्षापासून कचरा वेचकांच्या प्रश्नासाठी लढत आहे आणि अजूनही त्यांना न्याय दिलेला नाही आहे आणि प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष वेधून घ्यावं. समाजाला त्यांनी ते पर्यावरणामध्ये त्यांचं असणारं योगदान समाजाला कळावं या उद्देशानं आम्ही कचरा वेचक दिना दिवशी आज रॅलीचं आयोजन केलेलं आहे. कचरा वेचकांचा मेळावाही आयोजित केलेला आहे. तर समाजानं कचरा वेचकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यावा. प्रशासनानं त्यांना कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घ्यावं. त्यांना जी नमस्ते योजना त्यांच्यासाठी यावर्षीपासून लागू केलेली आहे ती योजनेची अंमलबजावणी व्हावी व प्रत्येक कचरा वेचकांना जगण्याचा अधिकार मिळावा या अनुषंगानं आज अवनी संस्था जागतिक कचरा वेचक दिनाच्या महिलांना शुभेच्छा देते व त्यांनी संघर्ष चालू ठेवणार आहोत. आम्ही सततचा संघर्ष हा चालूच राहील. थँक्यू.